नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर 1 मराठी व गणित विभाग 2 गणित यामधील घटक संख्या ज्ञान यातील 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन याचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत. इयत्ता 3री पर्यंत आपण 3 ते 4 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन केले. आता इयत्ता 4थी मध्ये आपल्याला 5 अंकी संख्या म्हणजे 10,000 पर्यंतच्या संख्यांचे 10,000 या घरातील संख्यापर्यंतचे संख्यांचे वाचन व लेखन करायचे आहे. यामध्ये 5 अंकी संख्येमध्ये आपण मोजताना उजवीकडून डावीकडे मोजत जातो. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 किंवा 10,000. या संख्या वाचताना किंवा लिहिताना एकक, दशक, शतक झाला का एक स्वल्पविराम देतात. त्याच्यानंतर पुढे येणाऱ्या प्रत्येकी दोन दोन संख्यांचा मिळून एक गट करून त्यामध्ये 2 अंकांच्या नंतर स्वल्पविराम दिला जातो. यामुळे संख्या वाचायला व लिहायला सोपे जाते. तर उदाहरण पाहू. उदाहरण 1 ही संख्या आहे. याच्यामध्ये आपल्याला वाचन करायचं आहे. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 अंकी संख्या आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 10,000. मग इथे 10,000च्या घरात आहेत 4 म्हणजे 40,000 आणि हजाराच्या घरात आहेत 8 म्हणजे 8,000. 40 आणि 8 48,000 आणि 2 हे आहेत शतकाच्या घरात म्हणून हे झाले 200. आपण शतकातल्या घरातील अंकाला शे लावतो, मग 200. आणि दशक आणि एकक या दोन्ही संख्या आपण एकत्र वाचतो. मग 48,000 हे 200, 1 दशक 3, 13. मग 48,213 अशी ही संख्या वाचली जाते. पुढे आहे उदाहरण 2. 30,002 ही संख्या अंकात कशी लिहाल? यामध्ये 30,000 आणि 2 या दोनच अंकांचा 2च संख्यांचा आपल्याला बोध होतोय. मग 30,000 म्हणजे हे 10,000 आणि हे हजारचं घर आहे. आणि 2 हे एककाच्या घरातली संख्या आहे. मग आपल्याला शतक आणि दशक वाचताना या 2 घरातील संख्यांचा बोध होत नाही. फक्त 30,000 आणि 2 या संख्यांचा बोध होतो. म्हणून शतक आणि दशक घरात आपण 0 मांडायचे असतात. मग एकक, दशक, शतक इथं स्वल्पविराम. हजार आणि 10,000चं घर 3 हे 10,000च्या घरात आहे म्हणून 30,000 झाले. आणि हे हजाराच्या घरात 0 काहीच नाही म्हणून 30,000 आणि शतक पण काहीच नाही, दशकच्या घरात पण काहीच नाही, 0 आहेत म्हणून फक्त एककाच्या घरात 2 आहेत म्हणून 30,002. मग याचं अक्षरात लेखन कसं होईल? 30,002. मग पुढे आहे उदाहरण 3. 45,307 या संख्येचे योग्य वाचन कोणते?
मग हे किती आहेत? एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,000च्या घरात आहेत 4. मग 4 10,000च्या घरात आहेत म्हणून झाले त्याचे 40,000 आणि 5,000च्या घरात आहेत म्हणून झाले 5,000. 40,000 आणि 5,000 झाले 45,000 आणि 3 हे शतकाच्या घरात आहेत म्हणून 300. दशकाच्या घरात आहे 0 आणि एककाच्या घरात आहेत 7. दशकाच्या घरात 0 आहेत म्हणून फक्त हे एककाच्या घरातले 7 आपण वाचन करतो 7चे. मग ही संख्या 45,307 असे या संख्येचे वाचन केले जाते. मग पहिला आहे 4,05,007. दुसरा आहे 45,307 म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे आहे उदाहरण 4. 70,099 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 70,000 दिले आहेत आपल्याला. काय दिलं आहे? 70,000 आणि फक्त 99. 70,000 असं दिलंय म्हटल्यावर मग 10,000च्या घरात हे 7 आहेत आणि हजाराच्या घरात 0 आणि 99 एकक आणि दशकाच्या घरात आहेत. मग शतक आणि शतकाच्या घराचा आपल्याला उल्लेख इथं होत नाहीये. 70,099 म्हणून मग शतक तिथं शतकाचा उल्लेख होत नाही. 70,099 एवढाच त्याचा तिथं दिलेला आहे. शतकाचा उल्लेख होत नाही म्हणून आपण शतकाच्या घरात 0 लिहिणार. एकक, मग एकक, दशक, शतक इथं स्वल्पविराम ही संख्या तयार होणार 70,099 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढे आपण व्यवसाय 2 पाहणार आहोत. प्रश्न पहिला 1 ते 4 साठी सूचना. खालील प्रत्येक प्रश्नातील संख्या शब्दात म्हणजेच अक्षरात कशी लिहाल यासाठी पर्यायातून योग्य पर्याय निवडा. पहिला आहे 1. 8,005 ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. एकक, दशक, शतक आणि हजार. आता एककाच्या घरात फक्त 5 दिलेले आहेत. दशकाच्या घरात 0 आहे, शतकाच्या घरात 0 आहे. मग ते आपण वाचत नाही. मग आणि हजाराच्या घरात 8 आहेत म्हणून 8,000 आणि फक्त एककाच्या घरात आहेत 5 म्हणून 8,005 असे आपण ह्या संख्येचे वाचन करतो. मग पर्याय क्रमांक 1 आहे 8,050 हे चुकीचं आहे. हा पर्याय चुकीचा आहे. 2 नंबरचा पर्याय आहे 8,005 म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. पुढे आहे 80,005 हा पर्याय पण चुकीचा आहे. 8,005 हा पर्याय पण चुकीचा आहे. मग बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 2. 67,004 ही संख्या अक्षरात कशी लिहिणार? मग एकक, दशक, शतक स्वल्पविराम परत हजाराच्या घरात 7 आणि 10,000च्या घरात 6. 10,000च्या घरात 6 असल्यामुळे झाले 60,000 आणि हजाराच्या घरात 7 आहेत म्हणून हे आपण स्वल्पविराम दिलाय. 2-2 अंकाच्या तिथं 2-2 अंकाचे आपण गट करून स्वल्पविराम देत असतो आणि ते एकत्र संख्या वाचत असतो. हे 60 आणि हे 7 म्हणजे 67,000 इथं
शतकाच्या आणि दशकाच्या घरात 0 आहे म्हणून आपण त्याचं वाचन करत नाहीत. मग 67,000 आणि मग एककाच्या घरात डायरेक्ट किती आहेत? 4. मग 67,004 असे या संख्येचे वाचन होईल. मग पर्याय आहे 1. 67,040 हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे 67,204 हा पर्याय पण चुकीचा आहे. तिसरा पर्याय आहे 67,004 हा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय आहे 674 हा पर्याय पण चुकीचा आहे. पुढचा तिसरं आहे 46 एकक दशक शतक हजार 10,000. 10,000च्या घरात आहे 4 म्हणजे 40,000 आणि हे 6,000 झाले 46,000. शतकाच्या घरात आहे 7. शतकाच्या घरात असल्यामुळे आपण त्याला लावतो शे. मग 700 आणि हे 2 अंक एकत्र वाचतो आपण एकक आणि दशक घरातले. मग 5 दशक घरात आहेत 5. मग 5 आणि एककाच्या घरात 0 आहे मग 50. 46,750 असे या संख्येचे अक्षरी लेखन केले जाईल. पर्याय 1 46,000. 46,000 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 46,075 हा पर्याय क्रमांक पण चुकीचा आहे. पुढे आहे पावणे 46,000 हा पर्याय क्रमांक पण चुकीचा आहे. 4 आहे पावणे 47,000 बरोबर आहे पर्याय क्रमांक 4 पावणे 47,000. पुढे आहे प्रश्न 4 79,089 या संख्येचे आपल्याला अक्षरी लेखन करायचे. एकक दशक शतक. शतक घरात 0 आहे म्हणून आपल्याला हे दोन अंकच एकत्र वाचायचे. एकक दशक. आठ दशक 9 89 आणि हजाराच्या घरात आहेत 9 आणि 10,000च्या घरात आहेत 7. 70,000 70,000 आणि हे 9,000 झाले 79,089. मग पर्याय आहे 1 790,89 हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे 79,089 हा पर्याय पण चुकीचा आहे. तिसरा आहे 79,089 हा पर्याय बरोबर आहे. 79,089 पर्याय क्रमांक 4 आहे 89,079 हा पर्याय पण चुकीचा आहे. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5 संख्या व तिचे अक्षरी लेखन यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी लिहायची सांगायची आहे शोधायची आहे. संख्या व तिचे अक्षरी लेखन यांची अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. आहे 9,250 तर 9,15,000. ब आहे 4,750 म्हणजे पावणे 5,000 ही पण चुकीची जोडी आहे. 9,250 म्हणजे 9,15,000 ही बरोबर जोडी आहे. क आहे 18,500 म्हणजे 18,500 आणि ड आहे 6,017 म्हणजे अयोग्य जोडी विचारली आहे. मग हे बरोबर आहे 6,017 पावणे 4,000
ही चुकीची जोडी आहे. इथं आहे 5,500 मग ही चुकीची जोडी आहे. आणि 18,500 हे पण बरोबर आहे. 9,1500 हे पण काय आहे बरोबर आहे. चुकीची जोडी आहे 8,500. इथं 18,500 पाहिजे होतं, तिथं आहे 8,500 म्हणजे चुकीची जोडी आहे ब आणि क. त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ब आणि क. पुढचा प्रश्न आहे 6. 59,348 या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहिणार? इथं आपल्याला काय विचारलंय? 59,348 हे आपल्याला अक्षरात दिले. आपण अंकात कसं लिहितो? एकोणसाठ हजार तीनशे 59,348 एकक, दशक आणि शतक, स्वल्पविराम, हजार आणि 10,000. मग 59,348 या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहिणार? आपण 59,348 या संख्येची आधीची संख्या विचारली आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस मागची आणि पुढची संख्या लिहितो त्यावेळेस पुढची संख्या लिहिताना आपण त्या संख्येत 1 मिळवतो आणि मागची संख्या लिहिताना त्या संख्येतून 1 वजा करत असतो. मग या संख्येतून जर आपण 1 वजा केला तर 7 मधून 1 गेला, 8 मधून 1 गेला, राहिले 7, 4 4, 3 3, 9 9 आणि 5 5. मग याच्या आधीची संख्या मिळाली आपल्याला 59,347. ही झाली आपली या संख्येच्या आधीची संख्या 59,347. ही आपल्याला अक्षरात लिहायची आहे. मग 59,347 ही किती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 69,348. दुसरी आहे 59,348. हे पण चुकीचे आहे. आणि पहिला आहे 69,348. हा पर्याय क्रमांक चूक आहे. दुसरा पर्याय आहे 59,348. हा पर्याय क्रमांक पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 59,338. हा पर्याय क्रमांक पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 आहे 59,347. मग बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 59,347. आता पुढचा प्रश्न आहे 7वा. प्रश्न क्रमांक 7. 47,750 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर लिहिली आहे? 47,750 अ 47,050 ही चुकीचं आहे. ब आहे 48,000 हे बरोबर आहे. पुढे आहे क 47,050 हे पण काय आहे? चुकीचं आहे. ड 47,750 हे बरोबर आहे. म्हणजे ब आणि ड हे दोन बरोबर आहेत. खाली पर्याय आहेत फक्त 1 फक्त ड, 2 फक्त अ आणि
क. पर्याय क्रमांक 3 फक्त अ, ब आणि क. आणि पर्याय क्रमांक 4 आहे ब आणि ड. उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे ब आणि ड. प्रश्न 8वा आहे 4225 या संख्येतील शतक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? मग 4225 ही संख्या आहे 4225. एकक, दशक, शतक आणि हजार. या शतक घरात आहे 2 आणि दशक घरात पण आहे 2. मग स्थानिक किंमत ही त्याच्या घरावर अवलंबून असते. ह्या 4 ची स्थानिक किंमत आहे 4000. या 2 ची स्थानिक किंमत आहे 200. या 2 ची 20 आणि एकक घरात आहे म्हणून हे 5. मग आपल्याला ह्या शतक घरच्या आणि दशक घराच्या स्थानिक किंमत मधला फरक विचारलाय. मग शतक घरातील 2 चे स्थानिक किंमत आहे 200 आणि दशक घरातील 2 ची स्थानिक किंमत आहे 20. मग फरक विचारलाय. मग 200 वजा 20. 200 मधून 20 गेले तर राहतील 180. शून्यातून शून्य गेला. हे तर झाले 10. 10 मधून 2 गेले 8. इथं राहिला 1. 180. मग फरक होईल 180. मग पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 9. 23,738 या संख्येच्या पुढची संख्या अक्षरात लिहा. आपण संख्या आहे 23,738. या संख्येची पुढची संख्या विचारली आहे. ती आपल्याला अक्षरात लिहायची आहे. आपण पुढची मागची संख्या काढताना त्या संख्येतून 1 वजा करतो आणि पुढची संख्या काढताना त्या संख्येमध्ये 1 मिळवतो. मग ह्या संख्येमध्ये 1 मिळवला तर किती होईल? 8 आणि 1 9. 3 3 7 7 3 3 आणि 2 2. उत्तर आलं 23,739. मग पर्याय आहे तिथं पहिला पर्याय 23,738. हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय आहे 24,739. हा पर्याय काय आहे? बरोबर आहे. 24,000 आहे तिथं, आपलं 23,000 आहे. 23,739 हा पण पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय क्रमांक आहे 23,739. 23,739 हा पर्याय बरोबर आहे. पुढचा आहे पर्याय क्रमांक 4 37,738. हा पर्याय पण चुकीचा आहे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 10,101 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 10,101. 10,000 एकक, दशक, शतक. शतक घरात 1. 100. 10,000 हजाराच्या घरात 0. 10,000च्या घरात 1. मग 1 आणि 0 10. 10,101. पर्याय आहे 1. 10,011. हे चुकीचा पर्याय आहे. 2. 10,101 हा पर्याय बरोबर आहे. 3 आहे 10,000.
10,1 हा पर्याय चुकीचा आहे. चौथा पर्याय आहे 10,101 हा पर्याय पण चुकीचा आहे. बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 10,101. अशा प्रकारे आज आपण व्यवसाय 2 सोडवला.